तुम्हाला देवी लक्ष्मीशी संवाद साधायचा आहे का? म्हणजे त्यांना आपल्या जीवनात खरोखरच आमंत्रित करायचं आहे का? तर काही सोप्या पण प्रभावी अशा सेवा आज आपण जाणून घेणार आहोत, जे प्राचीन शास्त्र, लोकपरंपरा आणि आजच्या युगातही कार्य करतात असं सांगितलं जातं. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाची आहे मनाची आणि घराची शुद्धता. लक्ष्मी तिथेच वास करते जिथे स्वच्छता, सुगंध आणि सुव्यवस्था असते. रोज सकाळी घर पुसणं, दिवा लावणं, थोडीशी फुलं ठेवणं हे छोटे दिसते, पण देवी लक्ष्मीला या गोष्टी खूप आवडतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञतेची भावना जागृत करणं. होय, रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टींसाठी धन्यवाद द्या, ज्या तुम्हाला मिळाल्या. जितकी कृतज्ञता तितकी देवी लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते, हे खरं आहे. शिवाय देवी लक्ष्मी चंचला आहे. जितके दान कराल तितके ते परत येते असं म्हणतात. म्हणून दान आणि उदारता महत्वाची आहे. छोटीच का होईना रोज काहीतरी दान करावं. अन्न, पैसा, वेळ, हसरा चेहरा या गोष्टी आवश्यक आहे. त्यानंतर कमाई आणि खर्चात प्रामाणिकपणा असावा. बेकायदेशीर, छळानं किंवा फसवणुकीनं मिळालेला पैसा लक्ष्मी देवी स्वीकारत नाहीत. प्रामाणिक कमाई, वाजवी खर्च आणि बचत यामुळे देवी लक्ष्मी कायम स्थिर होते. त्यातच मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न केलं जाऊ शकतं. शिवाय शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा विशेष वार आहे. संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण देवी लक्ष्मीशी खास संवाद साधू शकता. त्यासाठी एक छोटा दिवा लावावा आणि खडी साखर आणि धने यांचा नैवेद्य ठेवावा. हात जोडून मनातल्या मनात किंवा मोठ्यानं देवीला सांगावं, माते, मी माझे जीवन शुद्ध, उदार आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. मला तुमची कृपा आणि मार्गदर्शन हवं. एवढं म्हणून रोज 11 वेळा किंवा 108 वेळा शक्य असल्यास ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या अतिशय सोप्या मंत्राचा जप करावा. मंत्र परत एकदा ऐका. ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. याही व्यतिरिक्त आणखी एक सोपा मंत्र आहे, तो म्हणजे ओम श्रीं ह्रीं क्लीं लक्ष्मी मम गृहे आगच्छ आगच्छ नमः. ओम श्रीं ह्रीं क्लीं लक्ष्मी मम गृहे आगच्छ आगच्छ नमः. हे 2 सोपे साधे मंत्र आहे, जे आपण लक्ष्मीशी संवाद साधण्यास बोलू शकता. लक्ष्मीला जे अजिबात आवडत नाही त्या गोष्टी म्हणजे घरात ओरडणं, भांडणं, निंदेचे बोलणं, जुने फाटके निरुपयोगी सामान ठेवणे, रात्री झाडणे, पुसणे, कचरा बाहेर काढणे, उधळ्या हाताने खर्च आणि कर्जबाजारीपणा या गोष्टी अजिबात देवी लक्ष्मीला आवडत नाही. म्हणून या गोष्टी चुकूनही आपल्या हातून घडू देऊ नका. शिवाय रात्री 2 मिनिटाचा संवाद तुम्ही देवी लक्ष्मीशी साधू शकता, हा सुद्धा खूप प्रभावी आहे. यासाठी झोपण्यापूर्वी दोन्ही हात जोडून शांतपणे म्हणा, हे माते, आज जे काही मी कमावलंय, जे काही मी मिळवलंय ते तुमचंच आहे. उद्या मला एवढी बुद्धी, शक्ती आणि संधी द्या की मी तुमच्या नावाने अधिक समृद्धी निर्माण करू शकेन आणि इतरांनाही देऊ शकेन. हे रोज केलं तर नक्कीच 21 ते 40 दिवसात तुम्हाला लक्ष्मी कृपेचे संकेत दिसायला लागू शकतात. नवे मार्ग उघडतील, अनपेक्षित मदत मिळेल. कारण देवी लक्ष्मीला फक्त पूजाच नाही तर लक्ष्मी सदृश्य वर्तन आवडतं. तुम्ही जसे वागाल तसे त्या तुमच्या बरोबर वागतील. शिवाय यासाठी तुम्ही काही शास्त्रोक्त, अत्यंत प्रभावी आणि सिद्ध मंत्रांचा जपही करू शकता. पहिला मंत्र श्री लक्ष्मी बीज मंत्र हा सर्वात शक्तिशाली मंत्र मानला गेलाय. तो म्हणजे ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. या मंत्राचा जप किमान 1 ते 3 माळा करावा. शुक्रवारी 11, 21 किंवा 51 माळेचा जप हा विशेष फलदायी ठरू शकतो. हा मंत्र धन आकर्षणासाठी सर्वोत्तम मानला जातो. व्यापारी, नोकरी करणारे, गृहिणी सर्वांना हा चमत्कारिक लाभ देऊ शकतो. त्यानंतर दुसरा मंत्र अष्टलक्ष्मीचा मूलमंत्र हा सर्व प्रकारच्या समृद्धीसाठी जप केला जातो. हा मंत्र म्हणजे ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं महालक्ष्मी महालक्ष्मी ऐह्येहि सर्व सौभाग्य समृद्धी देही देही ओम ह्रीं श्रीं नमः. या मंत्राचा जप सुद्धा 11, 21 किंवा 108 माळा करावा. हा मंत्र सर्व 8 प्रकारच्या देवी लक्ष्मी म्हणजे आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी या सर्व लक्ष्मींना एकत्र प्रसन्न करतो. त्यानंतर अत्यंत सोपा आणि चमत्कारिक मंत्र जो गृहिणींसाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो
तो म्हणजे ओम श्रीम लक्ष्मी मम गृहे आगच्छ तिष्ठ तिष्ठ धनम देही देही सर्व मे वशम कुरु कुरु स्वाहा. मंत्र परत एकदा ऐका. ओम श्रीम लक्ष्मी मम गृहे आगच्छ तिष्ठ तिष्ठ धनम देही देही सर्व मे वशम कुरु कुरु स्वाहा. हा मंत्र रोज 11 वेळा घराच्या मुख्य दरवाजाजवळ उभं राहून म्हणावा. विशेष म्हणजे लक्ष्मी घरात स्थिर राहण्यासाठी हा मंत्र म्हटला जातो. 21 दिवसात घरात सुख समृद्धी नक्कीच वाढते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर श्री सूक्तातील महालक्ष्मीचा मूल स्तोत्र म्हणावा, कारण हे एक सर्वश्रेष्ठ स्तोत्र मानलं गेलंय. ह्याचे सुद्धा पठण रोज 1, 3, 11 किंवा 21 वेळा पाठ करावा. शुक्रवारी संध्याकाळी घंटा शंख वाजवत हा पाठ केल्यानं अतिशय प्रभावी ठरू शकतो. याही व्यतिरिक्त अनेकांना कर्जाच्या समस्या असतात. त्यासाठी त्यांनी ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वर्याय नमः या मंत्राचा 11 किंवा 21 माळा जप करावा. हा मंत्र कर्ज, आर्थिक अडचण दूर करून नव्याने धन देणारा मानला गेलाय. मात्र हे मंत्र जपण्यासाठी काही नियम आहेत. त्यासाठी सकाळी स्नान करून किंवा संध्याकाळी स्वच्छ वस्त्र परिधान करून जप करावा. कमळगठ्ठ्याची माळ किंवा स्फटिकाच्या माळेने हे मंत्र जप करावे. पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून या मंत्रांचा जप करावा. जपापूर्वी ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळा तरी जप करावा. कोणताही मंत्र सिद्धी करता हा मंत्र म्हणावा. जप पूर्ण झाल्यावर खडी साखर, धने किंवा दूध साखरेचा नैवेद्य देवी महालक्ष्मीला द्यावा. दान अवश्य करावं. एक खास 40 दिवसांचा साधा घरगुती अनुष्ठान ठेवावा. रोज सकाळी 11 किंवा 21 माळा ओम ह्रीम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. हा अनुष्ठान करणाऱ्यांना आयुष्यात पुन्हा पैशाची मोठी अडचण कधीच येत नाही असे अनुभव आहेत. तर देवी लक्ष्मीशी संवाद साधायचा असेल तर हे नियम लक्षात ठेवा. आणि हा उपाय जर तुम्ही करणार असाल तर याचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका.